आजपासून तुम्हाला एटीएम मधून रोज 10,000 रुपये काढता येणार आहेत। रिझर्व्ह बँकेने या संदर्भातला निर्णय घेतला। यापूर्वी ही मर्यादा दिवसाला 4,500 इतकी होती। मात्र बँकेतून आठवड्याला 24,000 रुपये काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेने कायम ठेवली आहे। तर चालू खात्यामधून रक्कम काढण्याची मर्यादा 1 लाख इतकी करण्यात आली आहे। यापूर्वी ती 50,000 होती। 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सरकारनं एटीएम मधून रक्कम काढण्यासाठी मर्यादा घातली होती। आता चलनकोंडी कमी झाल्यामुळे सरकारनं या मर्यादेत वाढ केली आहे। पुण्यात आघाडी करण्याबाबत काल राष्ट्रवादीची अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। ही चर्चा सकारात्मक झाली असून काँग्रेसला तसं पत्र देण्याचे आदेश अजित पवार यांनी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वंदना चव्हाण यांना दिले आहेत। राष्ट्रवादी 116 जागांसाठी आग्रही आहे, परंतु अंतिम निर्णय हा चर्चेनंतरच घेतला जाईल असं या बैठकीत ठरलंय। काँग्रेसने 71 जागा मिळाव्यात आणि राष्ट्रवादीनं 91 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला होता। मात्र राष्ट्रवादी 116 जागांसाठी आग्रही आहे। तिकडे पुण्यात झालेल्या युतीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। शिवसेनेतर्फे शहराध्यक्ष विनायक निमण, अमोल कोल्हे याबद्दलची बातमी आपल्याला बघायची, पण तत्पूर्वी बातमी आहे ठाण्यातली। ठाणे निवडणुकांआधी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते संजय भोईर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मातोश्रीवर त्यांनी भगवा खांद्यावर घेऊन राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली। संजय भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक देवराम भोईर आणि उषा भोईर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। ठाण्यात राष्ट्रवादीच्या भोईर कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। भोईर यांच्या सेना प्रवेशानं राष्ट्रवादीला फारसा फरक नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। पेंग्विन दर्शन भारतीयांना दुर्लभ आहे। पेंग्विन मायदेशी पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत, पण प्रत्यक्षात पेंग्विन कसे दिसतात हे भारतीयांना कळणारच नाही असा दावा करणारं प्रतिज्ञापत्र महापालिकेनं सोमवारी उच्च न्यायालयात सादर केलं। परदेशातून आणलेल्या 8 पेंग्विनला वातावरण हानिकारक असल्याचा दावा करत ते मायदेशी पाठवावे अशी जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आली। त्याला उत्तर देताना पालिकेनं आपलं स्पष्टीकरण दिलं। त्याची नोंद करून घेत न्यायालयानं या याचिकेत कोणतेही अंतरिम आदेश देण्यास नकार देत ही सुनावणी तहकूब केली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेची बैठक पार पडली। उमेदवारीमध्ये युवासेनेसाठी राखीव कोटा नसल्याचं बैठकीदरम्यान जाहीर करण्यात आलं। दरम्यान आदित्य ठाकरे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व शाखांच्या संपर्कात असणार आहेत। सोमवारपासून विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्येच ड्रायव्हिंगचं लर्निंग लायसन्स त्यांना मिळायला सुरुवात झाली। मुंबईच्या प्रसिद्ध कीर्ती कॉलेजमध्ये या नवीन उपक्रमाचा श्रीगणेशा झाला। काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या उपक्रमाची घोषणा केली होती। दरम्यान राज्य परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते कीर्ती कॉलेजच्या 17 विद्यार्थ्यांना लायसन्सचं वाटप करण्यात आलं। त्यावेळी गेडाम यांनी वाहन सुरक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यापुढे ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्सची ऑनलाईन परीक्षा कॉलेजमध्येच घेतली जाणार आहे। या उपक्रमामुळे आरटीओवरचा भार बऱ्याच प्रमाणात हलका होईल। झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात आलेल्या एसआरए प्रकल्पात हजारो जण अवैधरित्या राहत असल्याची कबुली खुद्द राज्य सरकारनं हायकोर्टाला दिली। पात्र नसतानाही तब्बल 12,460 जण एसआरए प्रकल्पांमध्ये वास्तव्य करतायत। राज्य सरकारनं हायकोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही धक्कादायक माहिती देण्यात आली। या अपात्र रहिवाशांना एसआरए प्रकल्पातून काढून टाकण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलणार या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत। गर्भात व्यंग असल्यानं 24 आठवड्याचा गर्भ असलेल्या विवाहितेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली। डोंबिवलीतल्या एका दाम्पत्यानं गर्भपाताच्या परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणी न्यायालयानं तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल मागितला होता। डॉक्टरांनी गर्भात व्यंग असल्यामुळे गर्भपाताची परवानगी देण्यास हरकत नाही असा अहवाल दिला होता। त्या अहवालाच्या आधारावर सुप्रीम कोर्टानं डोंबिवलीच्या दाम्पत्याला दिलासा दिला आहे। मुंबईतल्या वरळी सीफेजवळ होंडा सिटी कारचा अपघात झाला। गाडीचा टायर फुटल्यानं चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी डिवायडरला जाऊन धडकली। यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं। वांद्र्याच्या दिशेला ही कार जात होती। गाडीत एअर बलून असल्यानं चालकाला किरकोळ दुखापत झाली। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेवटपर्यंत विरोध करणार आणि आपल्या जमिनी देणार नसल्याचा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला। शेतकऱ्यांच्या विरोधाला आमदारांचाही पाठिंबा मिळतोय। मी शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या सोबत असेन असं आमदार किसन कथोरा यांनी म्हटलं। कल्याण तालुक्यातल्या दानबाव इथे काल संध्याकाळी बैठक घेण्यात आली। त्यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। कृषी आयुक्तालयाच्या
अधीनस्थ विभागीय कार्यालयाअंतर्गत 29 डिसेंबर 2015 रोजी घेतलेल्या कृषी सेवक पदासाठीच्या परीक्षेचा निकाल लागूनही अद्याप नियुक्ती झालेली नाही. काल या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुण्यातील कृषी आयुक्तांना निवेदन दिलं. लवकरात लवकर नियुक्त्या करा, अन्यथा उपोषण आणि न्यायालयाची वाट धरावी लागेल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. ठाण्यातील कसराळी तलाव इथं तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या 4 तरुणांना अटक करण्यात आली. पहाटे 4 ते 5च्या सुमारास या तरुणांनी तलाव परिसरातील सीसीटीव्ही, शोभिवंत कचरा कुंड्या आणि बाकड्यांची तोडफोड केली. निर्माल्य कलश तलावात टाकला गेला. तलावाजवळच्या दुसऱ्या सीसीटीव्हीत ही तोडफोड रेकॉर्ड झाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यात बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरण आणि महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले. त्यासाठी 24 तासासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. तसंच या शटडाऊनमुळे पुढचे 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. पुण्यात सध्या धूम सुरू आहे ती पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची. देशाविदेशातल्या उत्कृष्ट सिनेमांची मेजवानी, सिनेसृष्टीतल्या दिग्गजांना भेटण्याचा सुवर्ण योग पुणेकरांसाठी चालून आलाय. नसरुद्दीन शहा यांनी फेस्टिवलमधल्या पीफ बाजारला भेट दिली. यावेळी नसरुद्दीन शहा यांनी दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या आठवणी जागा केल्या. नसरुद्दीन शहा आणि ओम पुरी यांच्यातली मैत्री बॉलिवूड विश्वाला चांगलीच परिचित आहे. पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये नसरुद्दीन यांनी दिलेल्या मुलाखतीत त्या आठवणींना उजाळा दिला.